आज काय विशेष बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे निवडणूक आयोगाविरोधातल्या एल्गाराची। निवडणूक प्रक्रियेवर शंका असल्याने त्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांचा शिष्टमंडळामध्ये सहभाग आहे आणि विशेष म्हणजे मवियाच्या या नेत्यांसोबत राज ठाकरे सुद्धा आज या चर्चेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे निश्चितच या राजकीय घडामोडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईत मेट्रो स्टेशनच्या नावावरून आता वाद निर्माण झालाय। वरळीमध्ये नेहरू सायन्स सेंटर जवळ मेट्रो रेल्वे स्थानकाच्या नावावरून राजकीय वाद पेटलाय। या स्थानकाचं नाव केवळ सायन्स सेंटर असं केलंय, त्यामुळे काँग्रेसनं राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे। पंडित नेहरूंचं नाव जाणीवपूर्वक काढल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। स्टेशनला नेहरू सायन्स सेंटर नाव देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे आणि यावरून आता राजकारण चांगलंच तापलेलं आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे चांदीच्या वाढलेल्या दराची। चांदीच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे। एका दिवसामध्ये चांदी 11,000 रुपयांनी महागली आहे। चांदीचा भाव 1,80,000 रुपये प्रति किलो एवढा झालाय। चांदीच्या दरात सातत्याने वाढ का होतीये याचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।